नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। 5 लाखात 25 तोळे सोने देण्याचा आमिष, 2 जण 24 तासात जेरबंद। 5 लाखात 25 तोळे सोने देतो असं सांगून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेलवंडी पोलिसांनी 24 तासाच्या आत बेड्या ठोकून गजाआड केला आहे। निजाम जलत्या काळे राहणार पारगाव श्रीगोंदा आणि सुयोग बाजऱ्या काळे राहणार कोळगाव श्रीगोंदा अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। कोळगाव शिवारातील सिमेंट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या सममोकळ्या मैदानात शनिवारी दिनांक 28 फेब्रुवारी भर दिवसा लूट झाली होती। पुणे जिल्ह्यातील अविनाश दिनकर शिंदे आणि नरेंद्र ठाकूर यांना 5 लाखात 25 तोळे सोने देतो असं सांगून त्यांना कोळगावात बोलावून घेतलं। तेथे अनोळखी महिलेसह 10 ते 12 जणांनी दोघांना मारहाण करून 5 लाखाची रोकड व मोबाईल लंपास केले। बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली। बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिशा दिली। कोळाई मंदिर परिसरातून पोलिसांनी निजाम जलत्या काळे आणि सुयोग बाजऱ्या काळे या दोघा संशयितांना पकडलं। त्यांची झडती घेतली असता त्यावेळी त्यांच्याकडे रोकड मिळून आली। पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी लुटीची कबुली दिली। अटकेतील दोघांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एपीआय नंदकुमार सोनवलकर हे अधिक तपास करत आहेत। उपनिरीक्षक पवार, हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, शरद गांगुर्डे, यश ठोंबरे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, मच्छिंद्र बर्डे, विठ्ठल खारमाळे, कैलास शिपणकर, राजू भोर, चालक विकास सोनवणे यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला।